हाय फ्रेंड्स, रायझिंग स्टार ट्युशन्समध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण HUM 101 या वर्षीची म्हणजे 2023-2024 ची जे होम असाइनमेंट आहे त्याचे आन्सर्स आपण बघणार आहोत। तर प्रश्न पहिला आहे, अभिजात कला म्हणजे काय? तर याचे उत्तर आपल्याला पान नंबर 25 वरती पाहायला भेटेल की अभिजात कला म्हणजे की चिरकाल टिकणाऱ्या काळाच्या ओघात आणि त्यांच्या स्वरूपात बदल न होणाऱ्या व नियमबद्धतेत सौंदर्य निर्मितीत होणाऱ्या शास्त्रशुद्ध कलांना अभिजात कला असे म्हणता येईल। तर आपल्याला पान नंबर 25 म्हणजे मानवी विद्या व ललित कलांचा परिचय या घटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल। तर जवळजवळ 1 ते 1.5 पान आपण ते उत्तर लिहायला पाहिजे। प्रश्न नंबर 2, पाश्चात्य संगीत भारतीय संगीत यातील फरक स्पष्ट करा। आता याचं उत्तर जे आहे आपल्याला पान नंबर 1 प्रयोगाधिष्ठ व यंत्राधिष्ठ कला म्हणजे घटक नंबर 1 संगीत यामध्ये पाहायला भेटेल की पाश्चात्य संगीत म्हणजे काय, की संगीत म्हणलं की प्रत्येकाला संगीत म्हणजे काय याचे उत्तर शब्दात नाही तर ऐकून माहिती असते। आपण कुठल्या गोष्टीला संगीत म्हणतो याचा जर विचार केला तर संगीत अनेक प्रकारची यादी आपल्याला बनवता येईल। आणि यामध्ये बघा पाश्चात्य संगीताचे 2 भाग त्यांनी दिलेले आहेत। पाश्चात्य संगीत म्हणलं की पॉप, रॉक, रॅप यांसारखे संगीत प्रकार या गटात येतात। तर आपल्याला पान नंबर 1 आणि 2 वरती पाहायला भेटेल। याचे उत्तर एक साधारणतः 1 पान तरी लिहायला पाहिजे। प्रश्न नंबर 3, कला भिन्न भिन्न असल्या तरी त्यांचा एकमेकांशी संबंध कसा असतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करा। आता कला म्हणलं की आपण यामध्ये नृत्य कला, संगीत, तर यामध्ये आपण आपल्या मनाने किंवा जे घटक जे आहेत आपल्या पुस्तकामध्ये संगीत, नृत्य, अभिनय, तर अभिनय जो घटक आहे तर त्यामध्ये नृत्यासाठी सुद्धा दिलेला आहे। तर ते आपण ते वाचून आपल्या शब्दामध्ये आपण 1 ते 1.5 पेज लिहिलं पाहिजे। आता बघा पुढचा प्रश्न आहे, चित्रपटाचे दृश्य निर्माण करणाऱ्या यंत्रांचा परिचय द्या। तर याचे उत्तर जे आहे आपल्याला पान नंबर 50, 51 आणि 52 इथे भेटेल की चित्रपटाचे द्रव्य निर्माण करणारी यंत्रे कोणती। तर एक असतो त्यामध्ये कॅमेरा, नंतर ध्वनिमुद्रण। तर सर्वात प्रथम चित्रपटाचे द्रव्य म्हणजे काय, तर दृक आणि श्राव्य प्रतिमा या द्रव्याची निर्मिती यंत्रामुळे शक्य होते आणि चित्रपट बघणेही यंत्रामुळेच शक्य होते। या यंत्राचा प्राथमिक परिचय जो आहे ते आपल्याला पुढे बघता येईल की यामध्ये 3 उपघटक असतात की दृक प्रतिमा, श्राव्य प्रतिमा आणि दृश्याची श्राव्याशी जोडणी। तर यामध्ये सगळं मिळून जे आहे तो चित्रपट तयार होतो। तर यामध्ये यंत्र कोणतं येतं, तर सर्वात प्रथम कॅमेरा। तर कॅमेरा म्हणलं तर कॅमेराचे 3 मुख्य भाग असतात, ते प्रकाश टिपणारी व्यवस्था, शटर आणि भिंग। 2 भिंगाच्या केंद्रा इतकी अंधार पोकळी आणि प्रकाश व छाया यांच्या रचना नोंदवून घेणारी फिल्म। तर यामध्ये बघा दुसरा घटक आहे ध्वनिमुद्रण आणि त्यानंतर 2च दिलेले आहेत। तर हे पान नंबर आपल्याला 50, 51 आणि 52 यामध्ये बघायला भेटेल। तर मित्रांनो, तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। मी तुम्हाला हा व्हिडिओ शॉर्ट फॉर्ममध्ये दाखवलेला म्हणजे केलेला आहे। तर तुम्ही तुमच्या माहितीप्रमाणे वाचून तुमच्या त्यातले जे IMP घटक जे आहेत ते लिहून तर तुम्ही ते असाइनमेंट पूर्ण करू शकता। तर तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।